नमस्कार। तर आज मी बनवणार आहे रवा केक। घरच्या साहित्यातच खूप छान आणि सुंदर असा बनणारा हा रवा केक। तर त्यासाठी लागणारे साहित्य आपण बघून घेऊया। हा 1 कप मी बारीक रवा घेतलाय। अर्धा कप साखर, ही साखर मी जाडीच घेतली आहे। हे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी रवा घालून घेतला। त्यामध्ये ही अर्धा कप साखर, हे एकदा आपण मिक्सरला असंच बारीक फिरवून घ्यायचं आहे। हे मिक्सरला फिरवल्यानंतर बघा हे अशी बारीक पूड झाली आहे तयार। आता त्यामध्ये मी हे अर्धा कप दही घालून घेतले। दही आंबट घ्यायचं नाहीये। हा अर्धा कप मी दूध घेतलंय, पण मी पूर्ण घालून घेतलं नाही, अर्धा कपच घालून घेतलंय। आणि हा पाव कप तेल घालून घेतलंय मी त्यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये। हे 2 चमचे मी मलाई घातली आहे दुधावरची। तुम्ही फ्रेश क्रीम असेल तर ती सुद्धा घालू शकता। आता हे झाकण लावून मी मिक्सरला बारीक करून घेतलं। हे बघा एकदम आता पेस्ट तयार झाली आहे त्याची। आता हे केकचं बॅटर मी एका भांड्यामध्ये काढून घेते। हे सर्व मी त्या मिक्सरच्या भांड्यामधलं काढून घेऊन 15 मिनिटं मी हे झाकून ठेवणार आहे, म्हणजे रवा त्यामध्ये चांगला फुलून येईल। रवा चांगला फुलला की मग केक सुद्धा छान होतो। आता हे सर्व मी काढून घेतलं। आता हे 15 मिनिटासाठी मी झाकून ठेवलंय। केकचा टीन घेऊन मी हा बटर पेपर कापून घेतलाय त्या मापाचाच गोल। आता त्याला मी तेल लावून घेतलं। साधारण छोटा चमचाभर एक तेल घ्यायचं। ते तेल लावून घेतल्यानंतर त्यामध्ये मी हा बटर पेपर लावून घेतला। व्यवस्थित असं लावून घ्यायचा। ते केक मी हा या कुकरमध्ये बेक करायला ठेवणार आहे। त्यासाठी मी हा कुकर घेतला। आतमध्ये एक स्टँड ठेवलाय मी। कुकरच्या झाकणाचा रबर काढून घ्यायचा आहे। आता हा मी कुकर बारीक गॅसवरती 10 मिनिटं प्रीहीट करायला ठेवलाय। हे बघा हे बॅटर आता असं हे घट्ट आहे। त्यामध्ये थोडं थोडं करून असं दूध घालून घ्यायचं, म्हणजे थोडं पातळ असं करायचंय। रवा चांगला फुलून आलाय त्यामध्ये। हे बघा असं फुलवून घ्यायचंय चांगलं। हलक्या हाताने एकाच साईडने मिक्स करत राहायचंय, ढवळायचंय। ढवळून झाल्यावर मी त्याच्यात पाव चमचा मीठ घातलंय, म्हणजे साधारण चिमूटभर मीठ घालून घेतलंय मी। हा 1 चमचा बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा घालून घेतलाय। आता त्यामध्ये मी हा 1 चमचा व्हॅनिला एसेन्स घालून सर्व मिश्रण मी मिक्स करून फेटून घेतलं व्यवस्थित हलकं करून। हलक्या हाताने फिरवून घ्यायचंय, म्हणजे ते फुलून येतं चांगलं। आता ह्या भांड्यामध्ये मी हे ओतून घेते मिश्रण, केकचं बॅटर। आता या टीनमध्ये आपण सर्व मिश्रण काढून घेतल्यानंतर थोडं आपण हे असंच ठेवायचंय भांडं 1-2 मिनिटासाठी। आता हा मी असं कापड घेतलंय खाली, त्या कापडावरती हलक्या हाताने असं टॅप करायचं, म्हणजे त्याच्यामध्ये काय एअर बबल झाले असतील ते बाहेर पडून जातात। आता हा कुकर गरम झाला आहे, म्हणजे प्रीहीट झालाय। आता त्यामध्ये मी हे भांडं ठेवून घेतलं। केकचं बॅटर ठेवल्यानंतर त्यावरती मी हे झाकण लावून घेतलंय कुकरचं। गॅस एकदम स्लो ठेवायचा आहे। 35 ते 40 मिनिटं हे आपण बेक करायचं आहे केक। 35 मिनिटानंतर मी झाकण काढून बघितलं। सुरी किंवा एखादी काडी घालून बघायची त्यामध्ये। जर आपली काडी किंवा सुरी पूर्ण प्लेन आली तर समजायचं की आपला केक पूर्ण बेक झालाय। त्या सुरीला किंवा काडीला चिकटला नाही पाहिजे। आता केक आपला बेक झाला आहे। आम्ही थंड झाल्यानंतर ह्या भांड्यामध्ये काढून घेतला। पूर्ण थंड व्हायला द्यायचं आहे। हा वरचा बटर पेपर सुद्धा मी काढला। बघा किती छान असा केक तयार झालाय, एकदम मऊ आणि खूप छानच। क्रीम टाकल्यामुळे त्याला खूपच छान अशी टेस्ट येते आणि खायला सुद्धा छान लागतो केक। हा एकदम मऊ पण झालाय, चवीला तर फारच छान झाला होता। नक्की तुम्ही सुद्धा हा करून बघा। बघा त्याचे स्लाइस सुद्धा किती छान पडले केकच्या। अशा प्रकारे हा रवा केक तयार होतो, एकदम सोप्या पद्धतीत आणि घरच्या साहित्यातच असा तयार होणारा हा रवा केक खूप छान आणि सुंदर चवीचा। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।